हाय फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचं स्वाद रेसिपीमध्ये अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण भरलं वांग करणार आहोत, तेही थोडेसे वेगळ्या पद्धतीने। रेस्टॉरंटमध्ये बऱ्याच वेळा तुम्ही भरलं वांग खाल्लं असेल, तर हे त्याच पद्धतीने आपण करणार आहोत। तर मी 5 वांगी घेतलेत आणि ती पाण्यामध्ये ठेवलेत आणि त्यात थोडंसं मीठ घातले। त्यानंतर शेंगदाणे घेतलेत, तीळ घेतलेत, हिरवी मिरची, आलं, लसूण घेतलेला आहे। आता वांग जे आहे त्याचं आपण साइडचा जो भाग आहे तो कट करून घेऊयात आणि आपण याला मधून काप करणार आहोत। तर वांग खराब वगैरे आहे का ते बघायचं आहे असं कट करून। आणि याच पद्धतीने मी सर्व वांगी कट करून घेतलेली आहेत। त्यानंतर आपण खलबत्त्यामध्ये शेंगदाणे आणि तीळ बारीक करायचे। जर तुमच्याकडे खलबत्ता नसेल किंवा तुम्हाला मिक्सरमध्ये करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही करू शकता, पण या पद्धतीने केल्यामुळे टेस्ट थोडीशी छान लागते आणि आपल्याला ओबडधोबड असं हे कूट तयार करून घ्यायचं आहे। त्यानंतर हिरवी मिरची आणि आलं, लसूण आहे तो सुद्धा मी बारीक करून घेते। आता हा सर्व मसाला छान असा मी बारीक करून घेतलेला आहे। तर मी ही 4 लोकांसाठी वांगी बनवत आहे। मसाल्याचं मेजरमेंट आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच। आता कढई गरम करायला ठेवायची। कढईमध्ये थोडंसं तेल घातले आणि त्यामध्ये 2-1 चमचे आपण बेसनचं पीठ छान असं परतून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून जो बेसनचा कच्चा वास आहे तो निघून जाईल। आता तुम्ही बघू शकता आपलं बेसन हे छान असं भाजलं गेलंय। आता हे बेसन आपण त्या मसाल्यामध्ये मिक्स करायचं। तुम्ही या पद्धतीने मसाला वांग करून बघा, खूप छान आणि टेस्टी हे मसाला वांग तयार होतं। आता यामध्ये धना पावडर, गरम मसाला 1-1 चमचा घालायचा आहे, जिरं पावडर, त्यानंतर बेडगी मिरची पावडर कलर छान येण्यासाठी घातलेला आहे, कारण यामध्ये आपण हिरवी मिरचीचा वापर केलाय। चवीपुरतं मीठ घालायचं, हळद घालायची अर्धा चमचा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। थोडंसं तेल घालायचं, तेल घातल्यामुळे आपल्या मसाल्याला बाइंडिंग छान येतं, एकजीव होतो आणि मसाला एकामेकाला चिटकून बसल्यामुळे आपल्याला वांग्यामध्ये भरायला सोपं पडतं। थोडंसं 1 चमचाभर पाणी सुद्धा मी घातलेलं आहे। 1 चमचा तेल आणि 1 चमचा पाणी घातले। हा मसाला एकजीव झालेला आहे। आता आपण जो हा मसाला आहे तो वांग्यामध्ये व्यवस्थित भरून घ्यायचा आहे। आणि याच पद्धतीने मी सर्व वांग्यामध्ये मसाला भरून घेते। सर्व वांग्यामध्ये आपण मसाला व्यवस्थित भरून घेतलेला आहे। जो मसाला शिल्लक राहिलाय तो नंतर आपण वापरणार आहोत। आता पुन्हा कढईमध्ये तेल घालायचं। मी 3 चमचे तेल या कढईमध्ये घातलेलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आणि मोहरी छान अशी तडतडून द्यायची। त्यानंतर काही कढीपत्त्याची पानं घालायची। त्या पानांचा सुगंध आहे तो तेलामध्ये दरवळला पाहिजे आणि त्यानंतर जी आपण मसाला भरलेली वांगी आहेत ती उभी ठेवायची। ज्या साईडने आपण मसाला भरलाय त्या साईडने ठेवायची, म्हणजे या पद्धतीने जर आपण वांगी ठेवली तर त्याची जी वाफ आहे ते आतपर्यंत जाते आणि मसाला जो आहे तो आपला आतपर्यंत शिजला जातो। आणि ह्याच्यावरती मी झाकण ठेवलं आणि 5-1 मिनिटानंतर आपण ही वांगी आहेत ती आपण
मिक्स करून घ्यायची आणि पुन्हा 5-1 मिनटं आपण ही वांगी शिजवणार आहोत. तर वर मी ताट ठेवले आणि त्याच्यावरती पाणी ठेवले, जेणेकरून आपलं जी वांगं आहे ते खाली करपणार नाही आणि वाफेवरती आपलं वांगं हे छान असं शिजेल. आता पुन्हा एकदा मी हे वांगं मिक्स करून घेते, त्याची साईड बदली करून घेते आणि पुन्हा आपण हे वांगं असंच शिजवणार आहोत. आता जो मसाला आपण केलेला शिल्लक राहिलेला होता तो घालायचा. जर आपण आधी मसाला घातला असता तर यामध्ये पाणी नाही आहे, तर तो मसाला करपला असता. आता अगदी 2 चमचे मी पाणी घातले आणि पुन्हा आपण झाकण ठेवायचं. थोडीशी कोथिंबीर आधी घालायची आणि मग झाकण ठेवायचं आणि पुन्हा एक 4 ते 5 मिनटं हे वांगं मंद गॅसवरती मी शिजवून घेतले आणि आपलं हे वांगं छान असं शिजलेलं आहे. तुम्ही बघू शकता साईडनं तेल सुटलेलं आहे आणि मस्त खमंग असं हे मसाला वांगं आपलं तयार झालेलं आहे. तुम्ही हे व्हेज थाळीमध्ये सुद्धा करू शकता. वांगं खायला अतिशय छान असं टेस्टी हे वांगं लागतं. तर पुन्हा भेटू अशाच नवनवीन जायकेदार रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.